महाराष्ट्र या राज्यामध्ये बीएमएस करायचे, मग आपल्या कॅटेगरीमधून एसएमएल किती असावं जेणेकरून महाराष्ट्र या राज्यामध्ये काय मिळू शकतो, बीएमएस ला 100% ऍडमिशन मिळू शकतो, ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जर आले तर ही एसएमएल लिस्ट आलेली बघा, एमबीबीएस बीडीएस ची ह्या वर्षीची 2026 ची लिस्ट आहे. ओके, आपण याच्यावरून काय प्रिडिक्ट करू शकतो, बीएमएस ला देखील आपलं एसएमएल किती लागणार. बरेचसे विद्यार्थी म्हणजे जवळपास 35,000 प्लस यामध्ये काय झालेले रजिस्ट्रेशन झालेले. आता सगळ्याच विद्यार्थ्यांना एमबीबीएस बीडीएस मिळणार आहे का? नाही मिळणार आहे. याच्यातलेच विद्यार्थी कुठे ट्रान्सफर होणार, बीएमएस मध्ये ट्रान्सफर होणार आहे, बरोबर. मग आपल्याला आपला कॅटेगरी रँक किती असावा हे सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. ज्यावेळेस तुम्ही आता बीएमएस चे रजिस्ट्रेशन करणार, रजिस्ट्रेशन केल्यानंतर पुन्हा तुमचं एक नवीन एसएमएल होईल आणि 35,000ची जी संख्या आहे ती थोडक्यात आणखीन वाढून जाणार. पण त्यामधून सुद्धा तुमचं कॅटेगरी रँक किती यायला पाहिजे जेणेकरून महाराष्ट्र राज्यामध्ये 100% काय होऊ शकते, अलॉटमेंट होऊ शकते. ही सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्यायचे. मग ही काय तुमची एक एसएमएल ची लिस्ट आहे बघा. ओके, ह्या लिस्ट मध्ये काय असतं थोडक्यात. ओके, तर यामध्ये कॅन्डिडेटचा जो काही सिरियल नंबर असेल, त्याचा ऑल इंडिया रँक असेल, त्याचा नीटचा रोल नंबर, सीईटी फॉर्मचा ऑनलाईन नंबर असतो यामध्ये. ओके, कॅन्डिडेटचं नाव असतो, देखील त्याचा जेंडर कोणता आहे, तो मेल आहे कॅन्डिडेट आहे का फिमेल कॅन्डिडेट आहे, हे संपूर्ण माहिती या लिस्ट मध्ये असते. तो आपल्या कॅटेगरी मधून कुठं आणि त्यांनी रजिस्ट्रेशन कशातून केलंय, स्टेट कोट्यातून केलंय का, आयक्यू कोट्यातून केलंय का, एनआरआय कोट्यातून, ही संपूर्ण माहिती या लिस्ट मध्ये दिलेली असते. थोडक्यात थोडं समजून सांगा सर, आम्हाला काहीच समजत नाहीये. तर बघा, आता बघा हे ओबीसी या कॅटेगरीतून हा कॅन्डिडेट किती नंबरला आहे, 2 नंबरला आहे, बरोबर. पण हेच कॅन्डिडेट जर आपण पाहिलं, याचा ऑल इंडिया रँक किती, 120 आहे, म्हणजे संपूर्ण भारत देशात हा 120 नंबरला आहे. ओके, महाराष्ट्रामध्ये 8 नंबरला आहे, पण ओबीसी या कॅटेगरीतून महाराष्ट्रामध्ये हा 2 नंबरला आहे. 1 नंबरचा ओबीसीचा कॅन्डिडेट बघू शकता तुम्ही इथे. थोडं स्क्रोल करत खाली आलो. ओके, या ठिकाणी बघू शकता हा कॅन्डिडेट ओबीसी या कॅटेगरीतून 9 नंबरला आहे आणि हा संपूर्ण भारत देशातून 1036 नंबरला आहे आणि महाराष्ट्रात 57 नंबरला आहे सगळ्यांमध्ये. पण ओबीसी मध्ये किती नंबरला आहे, 9 नंबरला आहे. हे ईडब्ल्यूएस मधून 1 नंबरला आहे, बरोबर. पण या ठिकाणी जर पाहिलं तर हा महाराष्ट्रामध्ये 55 नंबरला आहे आणि याचा जो या ठिकाणी ऑल इंडिया रँक तो 1029 आहे. ओके, मग आपलं रँक किती असायला पाहिजे, जसं की या कॅटेगरीचा जो रँक दिलाय हा किती असायला पाहिजे जेणेकरून बीएमएस ला 100% ऍडमिशन मिळून जाणार. सविस्तर माहिती वन बाय वन या ठिकाणी बघूया. विद्यार्थी मित्रांनो, बघा ही माहिती कुठून कळणार, तर बघा ही सीट मॅट्रिक्स आहे. सीट मॅट्रिक्स मध्ये गव्हर्नमेंटचे मागच्या वर्षी पहिल्या राऊंडला जे काही सीट मॅट्रिक्स आलेली होती, त्याचे जे काही कॉलेजेस होते यामध्ये सगळे कॉलेजेस आपण इन्क्लूड केलेले. त्यासोबत सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची काय या ठिकाणी सीट मॅट्रिक्स आहे. ओके, पहिल्या राऊंडला खूप साऱ्या कॉलेजेसला या ठिकाणी मान्यता नव्हती. तो थोडाफार यामध्ये काय होऊ शकतो, बदल होऊ शकतो, म्हणजे जो कट ऑफ आहे तो आणखीन कमी जाऊ शकतो नंतरच्या एसएमएल प्रमाणे. ओके, ज्यावेळेस तुमचा परत या ठिकाणी एसएमएल येईल जाणार त्यावेळेस आपण परत एक वेळेस चांगल्या पद्धतीने अनालिसिस करणार. पण आता जे सांगणार आहे मी तुमचं कॅटेगरी, जर एवढ्यात जर तुम्ही येत असाल तर 100% ओके तुम्हाला बीएमएस ला प्रवेश मिळून जाणार. चला वन बाय वन डिस्कस करूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही यामध्ये बघू शकता हे गव्हर्नमेंटचे कॉलेज आहे. ओके, हे काय आता ही जी या ठिकाणी जी सीट मॅट्रिक्स आहे तुमची, याच्यामध्ये हे तुमच्या आता गव्हर्नमेंटच्या ठिकाणी टोटल दिलेली. ओके ओके, हे बघू शकता टोटल या ठिकाणी ज्या सीट आहे यामध्ये किती या ठिकाणी तुम्ही बघू शकता 1688 सीट आहे आणि याच्या 254 सीट ऑल इंडिया कोट्यातून भरल्या जातात गव्हर्नमेंटच्या. ओके, तर ह्या वन बाय वन आपण डिस्कस करूया. पहिली कॅटेगरी एससी बघा, तर एससी पासून आपण स्टार्ट करूया. मग एससी एससी चे कॅन्डिडेटला जर ऍडमिशन घ्यायचं असेल बीएमएस ला तर किती त्यांचा एसएमएल लागणार, ओके, किती त्यांचा ऑल इंडिया रँक लागणार. ओके, त्यानंतर त्यांना 100% लागू शकतो का नाही लागू शकतो ते सगळं क्लिअर होणार. एक एक्झाम्पल देतोय, सगळ्यात अगोदर लक्ष द्या. समजा एक्स वाय झेड नावाचा कॉलेज आहे आणि या कॉलेजला समजा वुमनची जागा आहे. ओके, वुमनची जागा आहे. एक्स नावाचा एक कॅन्डिडेट, समजा एक एक्स आणि एक वाय नावाचा कॅन्डिडेट. एक्स नावाच्या कॅन्डिडेटचा जो स्कोर आहे हा 370 आहे आणि हा कोण आहे या ठिकाणी, ही मुलगी बघा, ही फिमेल कॅन्डिडेट आहे आणि हा जो वाय कॅन्डिडेट आहे हा मुलगा आहे आणि याचा स्कोर 390 आहे आणि हा कोणी मेल आहे, स्कोर किती 390. मग एक्स वाय झेड नावाचा जो कॉलेज आहे आणि ह्या कॉलेजला वुमनची जागा आहे, मग ही सीट कोणाला मिळणार, 390 वाल्याला मिळणार का 370 वाल्याला मिळणार, महत्वाचा प्रश्न आहे. ओके, तर ही जी सीट आहे या 370 वाल्याला मिळणार. थोडक्यात हे एक्स कॅन्डिडेटला अलॉटमेंट होणार. पण याला थोडस आणखीन वेगळं केलं आपण तर. ओके, थोडस आणखीन वेगळं करूया. आता काय झालं, ही जी सीट आहे ही जनरलची समजा. आता जनरल मध्ये कोण कोण येतात, मेल कॅन्डिडेट येतात
आणि फिमेल कॅन्डिडेट दोन्ही येतात, बरोबर. आता आता ही कोण आहे, ही फिमेल आहे हा मेल आहे. आता ही अलॉटमेंट कोणाला होणार, तर या 390 वाल्याला. थोडक्यात हे वाय कॅन्डिडेटला काय होणार, अलॉटमेंट होणार. कारण जनरलची जागा पहिली मुलींची जागा होते. म्हणजे कोणतं जरी कॉलेज असेल XYZ नावाचं, 30% त्यामध्ये कोणाच्या राखीव जागा असतात, ते मुलींच्या जागा काय असतात, राखीव जागा असतात. त्याहूनही महत्वाचं आणखीन थोडंसं कॉम्प्लिकेट करूया याला. ओके, थोडंसं आणखीन या ठिकाणी कॉम्प्लिकेट करूया. समजा आता आता आपल्याला कळले वाय कॅन्डिडेटला मिळणार. आता काय करायचं, ही जागा आहे ओपनची, बरोबर, ही जागा आहे ओपनची. आणि हा जी फिमेल कॅन्डिडेट आहे बघा, ही फिमेल कॅन्डिडेट कोणत्या कॅटेगरीची, ही कॅन्डिडेट आहे बघा ओबीसी कॅटेगरीची, सपोज, बरोबर, ओबीसी कॅटेगरीची मुलगी आहे आणि ओबीसी कॅटेगरीची, बरोबर. आणि त्यानंतर हा जो मुलगा आहे, ओके, हा ओपन कॅटेगरीचा आहे. पण हा स्कोर थोडासा चेंज करतो. आता लिहिताना थोडस हे झालं. हा स्कोर आहे समजा 350 आहे, 350 आहे. तर मग ही सीट कोणाला मिळणार, ओके. कॅन्डिडेट ओपनचा आहे, स्कोर 350 आहे आणि जागा देखील कॉलेजला एकच आहे ती ओपनची. मग ही सीट कोणाला मिळणार, हे 350 वाल्याला मिळणार आहे का, तर नाही, याला नाही मिळणार. ही 370 वाल्याला मिळणार आहे. पण सर जागा तर ओपनची आहे, कॅन्डिडेट देखील ओपनचा आहे आणि हे तर ओबीसीच आहे, मग याला ही सीट कशी मिळणार, कारण याचा स्कोर जास्त आहे, बरोबर आहे का नाही. मग याला ज्यावेळेस अलॉटमेंट होणार ओबीसी ओपन असं, यामधून काय होणार, याला अलॉटमेंट होणार. बरेचसे काउन्सिलिंगचे नियम असतात, ओके. नियमांमधून जर नाही बसले, चुकले कुठंतरी, तरी तुम्ही तुमची कॉलेजची सीट या ठिकाणी गमवू शकता. तर तुमची जे काही काउन्सिलिंग आहे ती तुम्हाला खूप प्रॉपरपणे देखील करावी लागते. सर्वात महत्वाचा का आपल्याला आपल्या कॅटेगरीतून किती रँक असावा जेणेकरून आपल्याला अलॉटमेंट होऊन जाणार. बघा, अजून जर कुठे जॉईन केलं नसेल तर तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता. फॉर्म भरण्यापासून, बीएमएचा फॉर्म भरण्यापासून तर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत सगळी प्रोसिजर आम्ही करून देत असतो, ओके. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने आमच्याकडे काउन्सिलिंग सुरू आहे, ओके. बऱ्याचशा ठिकाणावरून लोक आमच्याकडे जॉईन केलेले मुलांनी व पॅरेंट्सनी. पुण्यावरून आहे मुलं, नाशिकवरून आहे, मुंबईवरून आहे, ओके. सांगली, सातारा, कोल्हापूर, यवतमाळ, अकोला, अमरावती, ओके, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगरची देखील खूप सारी मुलं आहे. आणि आपलं जो ऑफलाईन सेंटर तो छत्रपती संभाजीनगरला आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने जॉईन करू शकता. फॉर्म भरल्यापासून तर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत संपूर्ण प्रोसिजर आम्ही करून देत असतो. बरेचसे लोक ऑनलाईन मध्ये फसवत आहे का फक्त मार्गदर्शन करण्याची तुमच्याकडून फीस घेताय. अहो, तुम्ही या प्रोसेसमध्ये नवीन आहे. जर तुम्हाला या ठिकाणी तुमच्याकडून जर काही मिस्टेक झाली, या ठिकाणी खूप सारे नियम बदलले या वर्षी काउन्सिलिंगचे. जर तुमच्याकडून जर काही मिस्टेक झाली तर तुमचं ऍडमिशन या ठिकाणी काय होऊ शकतो, धोक्यात जाऊ शकतो. बरेचसे मुलं असे पण आहे जे दुसरीकडे जॉईन आहे आणि नंतर आता आमच्याकडे सुद्धा जॉईन झालेले. का तर थोडक्यात त्यांचा काउन्सलर देखील अपडेटेड नाही. तुमचा काउन्सलर अपडेटेड असला पाहिजे. बरं, एससीचा काय करतोय सर, आपण विचार करतोय, ओके. एससी कॅटेगरी मधून आता बघा, पहिला तर एक या ठिकाणी काय येणार, जनरलचा कॅन्डिडेट येणार, बरोबर. आणि दुसरा आपला वुमनचा कॅन्डिडेट येणार, बरोबर. मग जर या ठिकाणी किती या ठिकाणी आपला कॅटेगरीचा रँक लागणार, सविस्तरपणे बघूया, ओके. जास्त डीप न बघता थोडं वरून वरून बघूया आपण. टोटल रँक किती लागणार एससी ला, बघा. आता या ठिकाणी जर आपण कॅल्क्युलेट करायला गेलो, गव्हर्नमेंट कॉलेजच्या एससीच्या किती जागा आहे, ओके. जनरलच्या एससीच्या 112 जागा आहे बघा, 112, ओके. कशाच्या बघू शकता, जनरलच्या. आणि वुमनच्या किती, एससीच्या वुमनच्या किती आहे, या ठिकाणी तुम्ही बघू शकता, वुमनच्या किती आहे, 52, ओके, 52. म्हणजे थोडक्यात आता आपण जर या ठिकाणी आपलं मोबाईलचं जर थोडीशी मदत घेतली आणि कॅल्क्युलेटर जर ओपन केला, 112 प्लस 52, ओके, तर किती झाले, 164. मग सर 164 आम्हाला एसएमएल लागणार आहे का एससीतून, तर असं बी नाही. याच्यापेक्षाही काय कट ऑफ जाणार या ठिकाणी, कमी जाणार, ओके. एसएमएल आणखीन वाढून जाणार. सर कसं वाढणार, बहुतेकशे मुलं एमबीबीएस बीडीएस ला काय घेतील, या ठिकाणी ऍडमिशन घेतील, तर ते मुलं ह्या रेंज मधले जे मुलं हे 164 मधले हे एमबीबीएस बीडीएस ला यांना काय होऊन जाणार, अलॉटमेंट होऊन जाणार, ओके. मग सर एससी मधून किती मुलं असे असतील का ज्यांना एमबीबीएस बीडीएस ला अलॉटमेंट होऊन जाणार, तर 970 मुलं, ओके. 970 मुलं असे असणार आहे ज्यांना वरच अलॉटमेंट होऊन जाणार आहे. आता बघा, 164 प्लस 970, एक आहे 164 प्लस 970, म्हणजे थोडक्यात 1134. एवढा जर तुमचा कॅटेगरीतून एसी मिळत असेल तर गव्हर्नमेंटचं बीएमए 100% मिळू शकतो.
सर मग सेमी गव्हर्नमेंट कितीवर मिळू शकतो? ओके, तर सेमी गव्हर्नमेंटची आपण सीट कॅल्क्युलेट करूया. हे बघा, सेमी गव्हर्नमेंटचं सीट मॅट्रिक्स आहे. यामध्ये एससीच्या जागा आहे 295, एससीच्या किती जागा आहे 295, जनरलच्या आणि मुलींच्या किती या ठिकाणी बघू शकता 126 आहे, 126 आहे. बरं, 126 आणि हे किती 1134. याच्यामध्ये हे पण ऍड करावं लागणार आपल्याला 1134. याची जर कॅल्क्युलेट केलं आपण, ओके, याला जर कॅल्क्युलेट केलं 295 प्लस 126, ओके, याला जर आपण कॅल्क्युलेट केलं, याला जर आपण कॅल्क्युलेट केलं तर किती येते 1555, 1555. म्हणजे एससीतून जर तुमचा एसएमएल एवढा असेल 1555, तर 100% तुम्हाला या ठिकाणी बीएमएस ला अलॉटमेंट होऊ शकते. हा काय एससीतला तुमचा कॅटेगरी रँक आहे. मग तुमचा सिरियल नंबर किती असणार हे सविस्तरपणे आपण बघूया. मग हे कसं बघता येणार बघा, आता जी पोर्टलवरती आपली या ठिकाणी काय आलेली आहे, मेरिट लिस्ट आलेली आहे. आता या मेरिट लिस्ट मध्ये आपण चेक करूया कॅन्डिडेटचा ज्याचा एससी या कॅटेगरीतून 1555 कॅटेगरीचा रँक आहे, ओके, त्याचा ऑल इंडिया रँक किती आणि त्याचा सिरियल नंबर किती सविस्तरपणे चेक करूया. ओके, बघा आपण या लिस्ट मध्ये आलो, बरोबर. आता या लिस्ट मध्ये आपण फाइंड करूया. ओके, 1 मिनिट द्यायचंय मला. थोडस स्क्रोल करत घेतो याला खाली. एससी मधून 2827, ओके, आपलं किती 1500 वरती पाहिजे आपल्याला ना. थोडस आणखीन वरती घेतो. हे बघा, आता आपलं यामध्ये किती आहे 1555 पाहिजे आणि एससीतून हा कॅन्डिडेट किती 1489 ला आहे. थोडस आणखीन खाली करत घेऊया आपण. ओके, बघा एससीतून हा 1500 नंबरला आलाय. थोडस आणखीन स्क्रोल करूया. 1539, थोडस आणखीन स्क्रोल करावं लागणार आहे. हे बघा, एससी मधून किती नंबरला आहे तुम्ही बघू शकता 1555. मग याचा सिरियल नंबर किती ऑल इंडिया रँक किती, तर याचा ऑल इंडिया रँक किती 2,51,798. म्हणजे या रँक वरती एससी ला 100% बीएमएस ला प्रवेश मिळून जाणार. ओके, मग कट ऑफ याहूनही खाली जातो. मागच्या वर्षी जवळपास 5.5 लाखापर्यंत अलॉटमेंट झालेलं आहे. मग सर कसं, तर तुम्ही काउन्सिलिंग मध्ये चुकून जातात. बरेचशा विद्यार्थ्यांना चांगला स्कोर असतो आणि देखील त्यांची सीट या ठिकाणी गमवून टाकतात. का बरं, का ते काउन्सिलिंग मध्ये चुकतात. तर तुमची जी काउन्सिलिंग आहे ती खूप परफेक्टपणे व्हायला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये याचा सिरियल नंबर बघू शकता किती नंबरला या तुम्ही बघू शकता 16,037 नंबरला आहे. पण संपूर्ण भारत देशात 2,51,798 ला आहे आणि महाराष्ट्रामध्ये 1,07,304 मुलं क्वालिफाय झालेली. बरोबर आहे का नाही. जर तुमचा 4-5 लाख जरी रँक आला असेल तर घाबरून जाऊ नका. फक्त तुम्हाला तुमची काउन्सिलिंग प्रॉपरपणे करावी लागणार आहे. तर या रँक पर्यंत काय होऊ शकते, अलॉटमेंट होऊ शकते. एकच साठी झालं सर एससी साठी, बरोबर. आता एसटीचं बघूया आपण. ओके, एसटीचं आता पटापट घेणार मी, एवढं डिटेल कोणाला सांगणार नाही. आता पटापट. ओके, आता एसटी कॅटेगरीसाठी चेक करूया. बघा एसटीच्या किती जागा आहे, लगेच कॅल्क्युलेटर ओपन करतोय मी. आता एसटीच्या लगेच या ठिकाणी आता एसटीच्या गव्हर्नमेंटच्या किती जागा आहे 59. ओके, एसटीच्या 59 जागा आहे. कशाच्या, जनरलच्या. आणि मुलींच्या किती आहे 28. ओके, आणि त्याही नंतर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला एसटीच्या किती जागा 159. ओके, 159 आणि मुलींच्या किती या ठिकाणी बघू शकता 68, 68. याची जर आपण टोटल करत घेतली, ओके, आता मोबाईल घ्यावा लागणार आहे मला, याच्यामध्ये आपण टोटल करूया. तर बघा 59 प्लस 28 प्लस 159 प्लस 68, थोडक्यात 314. किती येते टोटल 314. मग याच्यातले काही मुलं एमबीबीएस आणि बीडीएस ला त्यांचं सिलेक्शन होऊन जाणार. मग ते मुलं किती असणार, ओके, अनालिसिस करून ठेवलंय मी अगोदर. 521 मुलं असणार ज्यांचं कॅटेगरी रँक 521 येतोय. ओके, म्हणजे याच्यातले 314 जो आलाय हेच मुलं वरती कुठे कटले, एमबीबीएस ला कटले. मग जवळपास किती, तर 314 प्लस 521 835. थोडक्यात तुमचं एसटीचा जर कॅटेगरी रँक 835 येत असेल तर 100% अलॉटमेंट होऊ शकते. ओके,
मागच्या वर्षी खूप साऱ्या कॉलेजेसला देखील मान्यता नंतर मिळाली होती. मागच्या वर्षीची आपण सीट मॅट्रिक्स बघतो, ज्यावेळेस आपली पहिल्या राऊंडची सीट मॅट्रिक्स होऊन जाणार, आणखी चांगल्या पद्धतीने अनालिसिस करूया. खूप या ठिकाणी कट ऑफ कमी जातो, फक्त प्रॉपरपणे तुम्हाला काउन्सिलिंग करता आली पाहिजे. ओके, त्याही नंतर आता नेक्स्ट कॅटेगरी विजे. विजे कॅटेगरी चेक करूया. विजे, आता विजे मधून चेक करूया. विजेच्या टोटल जागा किती आहे? गव्हर्नमेंटच्या जागा. ओके, आता गव्हर्नमेंटच्या विजेच्या जागा 25 आहे. ओके, कोणाच्या? जनरलच्या किती आहे? विजेच्या 25 आहे. मुलींच्या किती? वुमनच्या किती जागा आहे? या ठिकाणी 12 आहे. ओके, 12 आहे. सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचं बघूया. ओके, सेमी गव्हर्नमेंटच्या विजेच्या किती जागा आहे? 68 आहे. 68 आहे आणि मुलींच्या 29 आहे. जर आपण याचे टोटल करत घेतलं तर हे किती जाते? 25 प्लस 12 प्लस 68 प्लस 29, थोडक्यात 134. कशाचे? विजेचे. आणि विजेचे 225 कॅन्डिडेट एमबीबीएस बीडीएस ला जाणार. ओके, मग 359 जर तुमचा कॅटेगरी रँक येत असेल तर तुम्हाला 100% या ठिकाणी बीएमएस ला ऍडमिशन होऊन जाणार. ओके, त्याही नंतर विजय झालाय. त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी बघा आपली आता विजय NT1. NT1चा आपण या ठिकाणी अनालिसिस करूया. ओके, NT1 मधून ज्या गव्हर्नमेंटच्या या ठिकाणी ज्या सीट आहे, NT1च्या ज्या गव्हर्नमेंटच्या जागा आहे, कोणाच्या? जनरलच्या 22 आहे, मुलींच्या 10 आहे. ओके, त्यानंतर सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला 57 जागा आहे, कोणाच्या? जनरलच्या. आणि मुलींच्या किती? 24. बरोबर, 24. आणि याला जर आपण कॅल्क्युलेट करत घेतलं तर 22 प्लस 10 प्लस 57 प्लस 24 किती आले? 113. बरोबर, 113. आणि याच्यातले खूप सारे जे मुलं NT1 चे जवळपास 186 मुलं, ते कशाला लागणार? एमबीबीएस बीडीएस ला नंबर लागणार. आणि एमसीसी मधून मी बऱ्याचशा मुलांची अलॉटमेंट झाली, म्हणजे कट ऑफ खूप सारा कमी जातोय. हा जो मी आकडा सांगतोय, हे जे सांगतोय हा एसएमएल परफेक्ट आहे, पण याच्या खाली जे त्यांना पण अलॉटमेंट होते म्हणजे होते, फक्त प्रॉपरपणे काउन्सिलिंग करावे लागणार आहे. तुमचा जर काउन्सिलर चुकीचा असेल तर तुमचं एवढे चांगले मार्क घेऊन बी काही उपयोग नाही मित्रांनो. 299 ज्याचा एसएमएल असेल NT1 मधून त्याला 100% बीएमएस ला प्रवेश मिळणार आहे. त्यानंतर NT2 चं बघूया. मात्र काउन्सिलिंग, अहो आम्ही फॉर्म भरल्यापासून तर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत सगळी प्रोसिजर आम्ही करून देतो. आमच्यासोबत जर जॉईन करायचं असेल तर आमच्या ऑफलाईन सेंटरला येऊन जॉईन करू शकता किंवा ऑनलाईन पद्धतीने तुम्ही आमच्याकडे जॉईन करू शकता. ओके, त्याही नंतर सर्वात महत्वाचं 299. ओके, आता NT2 चा आपण चेक करूया. NT2 ला किती एसएमएल वरती अलॉटमेंट होणार? तर NT2 चं गव्हर्नमेंट कॉलेजचं बघूया. NT2 चं किती जागा आहे? गव्हर्नमेंटच्या 30 जागा आहे. कशाच्या? जनरलच्या. मुलींच्या किती? 14. ओके, त्यानंतर इकडं जर आलो आपण, NT2 च्या किती जागा आहे? सेमी गव्हर्नमेंटच्या 79, मुलींच्या किती? 34. किती आलं? 157. आणि 157 आणि आपण कशाच बघतोय आता? NT2 चं. तर NT2 मधले 262 मुलं कुठे जाणार? एमबीबीएस बीडीएस ला जाणार. 262 म्हणजे थोडक्यात 419. 419 एवढा जर एसएमएल येत असेल तर NT2 मधून 100% अलॉटमेंट होऊन जाणार आहे. NT3 थोडक्यात NTDच्या गव्हर्नमेंटच्या, ओके, गव्हर्नमेंटच्या ज्या जागा आहे जनरल साठी त्या 18 आहे, मुलींच्या 8 आहे. ओके, सेमी गव्हर्नमेंटचा जर विचार केलं तर तुम्ही बघू शकता NT3 सेमी गव्हर्नमेंटच्या 45 जागा आहे. कशाच्या? जनरलच्या. ओके, आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या किती? 20 आहे. 20 आहे. तर याचं पुन्हा एकदा कॅल्क्युलेट करत घ्यावं लागणार आहे आपल्याला. किती होतंय बघा? 18 प्लस 8 प्लस 45 प्लस 20, थोडक्यात 91. आता 91 हे मुलं एमबीबीएस बीडीएस लाच गेले. ओके, ते एमबीबीएस बीडीएस ला जवळपास NTD मधून 149 मुलं जाणार. मग 149 प्लस 91 जर आपण घेतलं ते 240 आलं. म्हणजे जर तुमचं 240 एवढा कॅटेगरी एसएमएल येत असेल तर बीएमएस ला 100% अलॉटमेंट होऊन जाणार. त्याहूनही नंतर आता आपण या ठिकाणी नेक्स्ट कॅटेगरी कुठली आपली? ओबीसी कॅटेगरीचं बघूया. ओबीसी. ओके, ओबीसी मधून हे बघा, ओबीसी मधून गव्हर्नमेंटच्या 160 जागा आहे. 160 कशाच्या आहे? जनरलच्या आहे. फिमेलच्या किती जागा आहे? 76 जागा आहे. 76. ओके, त्याहूनही नंतर सेमी गव्हर्नमेंटच्या जागा तुम्ही बघू शकता. ओबीसीच्या 430 आहे. 430 आहे. ओके,
आणि त्याहूनही नंतर 185 या कोणाचे आहे? 185 वुमनचे आहे, बरोबर. जर आपण हे कॅल्क्युलेट करत घेतलं तर 160 प्लस 76 प्लस 430 प्लस 185, 430 प्लस 185, 851. थोडक्यात किती? 851. 851 आणि ओबीसीच्या 1419. थोडक्यात 1419 मुलं कशाला लागणार वरचे? एमबीबीएस बीडीएस ला लागणार. 2270 ओबीसी मधून एवढा जर एसएमएल येत असेल तर 100% बीएमएस होऊन जाणार. प्रॉपरपणे काउन्सिलिंग करा. मागच्या वर्षी 5.5 लाखापर्यंत सुद्धा अलॉटमेंट झालेला, ज्यांचा ऑल इंडिया रँक 5.5 लाख होता. फक्त तुम्ही काउन्सिलिंग मध्ये नाही चुकले पाहिजे. ओके. त्याहूनही नंतर ओबीसीचं झालं. आता बघा ओबीसी झालं, बरोबर. ओबीसीचं झालं सर. आता नेक्स्ट कॅटेगरी एसईबीसी. एसईबीसीच्या जनरलच्या जागा किती? गव्हर्नमेंट कॉलेजेसला एसईबीसीच्या जनरलच्या जागा किती? यामध्ये 84 जागा आहे. 84, बरोबर. त्यानंतर वुमनच्या किती? 40 आहे, बरोबर. वुमनच्या किती? 40 आहे. तुम्ही बघू शकता. हे सेमी गव्हर्नमेंटचा विचार केलं कशाचं? एसईबीसी साठी तर किती आहे? एसईबीसी साठी 373 आहे. 373 आणि एसईबीसी 383. महिलांच्या 160 आहे. ओके. तर किती झालंय आता? 84 प्लस 40 प्लस 373 प्लस 160. सर हे झालं 657. सर यामधून एमबीबीएस बीडीएस ला किती मुलं लागणार एसईबीसी चे? इथं 1056 मुलं लागून जाणार. 1056 म्हणजे सर आपण जर 1056 यामध्ये प्लस ऍड केलं 1056 तर हा आकडा 1713 जवळ जातो. ओके. एवढं जर एसएमएल येत असेल एसईबीसी मधून तर 100% अलॉटमेंट होणार, बरोबर आहे की? माहिती आवडत असेल ना मित्रांनो, फक्त लाईक करा. खूप साऱ्या गोष्टी या चॅनलवरती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशी माहिती कुठेच मिळणार नाही. ओके. त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आपली आता एसईबीसी झाली ईडब्ल्यूएस. ओके. ईडब्ल्यूएस चा जर विचार केला, ईडब्ल्यूएस मध्ये जे जनरलच्या जागा आहे गव्हर्नमेंटच्या त्या 85 आहे. वुमनच्या किती तुम्ही बघू शकता? 40 आहे. ओके. सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला ज्या सीट आहे ते 0 असतील. ओके. हे बघू शकता ईडब्ल्यूएसच्या सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला एक जागा 0 आहे. सगळ्याच्या सीट ओपन मधून भरल्या जातात, बरोबर. तर सेमी गव्हर्नमेंटच्या जनरलच्या आणि वुमनच्या किती आल्या? इथे जागा 0 आल्या. आणि ईडब्ल्यूएस मधून 478 ज्यांचा कॅटेगरी रँक असेल त्यांना वरून अलॉटमेंट होऊन जाणार एमबीबीएस बीडीएस ला. मग या ठिकाणी जर आपण हे कॅल्क्युलेट करत घेतलं 85 प्लस 40 ओके प्लस 478 तर 603 जर तुमचा काय येत असेल? 603 या ठिकाणी जर तुमचा कॅटेगरी रँक येत असेल ईडब्ल्यूएस मधून 100% बीएमएस ला अलॉटमेंट होऊन जाणार. त्याहूनही नंतर ओपन. आता सर्वात महत्वाचं आहे ओपन. ओपनच्या किती जागा आहे आपण बघूया. आता ओपनचं बघा. ओपनचं गव्हर्नमेंट कॉलेजचं जर बघितलं या ठिकाणी हे बघा ओपनला किती? 273 जागा आहे. कशाच्या? ओपनच्या जनरलच्या 273 आहे. सर महिलांसाठी किती? 123 आहे. ओके. 123 आहे. बरं सेमी गव्हर्नमेंटच्या जर पाहिलं आपण या ठिकाणी ओके ओपनच्या तर किती बघू शकता तुम्ही? 2284 हे तर जनरलच्या 2284 जनरलच्या आहे सर. आणि वुमनच्या 980. वुमनच्या किती? 980. याला जर कॅल्क्युलेट करत घेतलं तरी किती येते या ठिकाणी कॅल्क्युलेशन? या ठिकाणी सर कॅल्क्युलेशन येतोय 273 प्लस 123 प्लस 2284 2284 प्लस 980. सर हे जवळपास 3660 येतोय. 3660. सर याच्यातून तर आणखी खूप सारे वरतीचे मुलं असतील त्यांना एमबीबीएस बीडीएस ला अलॉटमेंट होऊन जाणार. कशातून? ओपन. तर त्या जागा किती आहे? तर 4182 जे सीट आहे ते एमबीबीएस बीडीएस ला अलॉटमेंट होऊन जाणार. म्हणजे थोडक्यात किती? तर या ठिकाणी हे जर प्लस करत घेतलं 4182 जवळपास 7842 एवढा जर एसएमएल येत असेल मित्रांनो ओपन मधून तर 100% तुम्हाला काय होऊ शकते? अलॉटमेंट होऊ शकते. दिलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायचंय. ओके. तुमचं रँक या दरम्यान येत असेल तर तुम्ही सेफ आहे, तुम्हाला बीएमएस ला सुद्धा अलॉटमेंट येणार. बरेचसे विद्यार्थी असतील सर आम्ही याच्यात पण बसत नाही, मात्र तुम्ही तुमची काउन्सिलिंग प्रॉपरपणे करा. ओके.
जवळपास 5 लाखापर्यंत जरी ऑल इंडिया रँक येत असेल तर 100% अलॉटमेंट होऊ शकते. फक्त काउन्सिलिंग मध्ये चुकले नाही पाहिजे. जर काउन्सिलिंग मध्ये चुकले तर एवढी जी तुम्ही मेहनत घेतली ती मेहनत बी काही कामाची नाही, ते मार्क पण काही कामाची नाही. फक्त तुमची काउन्सिलिंग ही महत्वाची. जर कुठे जॉइन केलं नसेल तर कुठे जॉइन करून घ्या. आमच्याकडे जर जॉइन करायचं असेल तर आम्ही फॉर्म भरण्यापासून तर कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्यापर्यंत संपूर्ण प्रोसिजर आमच्या स्वतःच्या हाताने करून देत असतो. फॉर्म फिलिंग, चॉईस फिलिंग, रजिस्ट्रेशन सगळ्या गोष्टी. ओके. आणि सगळं तुम्हाला एनालिसिस करून सांगितलं जातं कोणतं कॉलेज देखील तुम्हाला लागू शकतं. जॉइन करायचं असेल तर खाली एक नंबर येईल. नंबरवरती मेसेज करायचा आहे. सेंड क्यूआर असं तुम्हाला या ठिकाणी क्यूआर येणार आणि त्या क्यूआर वरून तुम्ही जॉइन करू शकता.